हर हर महादेव. नुकतंच आमचं जे शांततेनं चाललेलं आंदोलन होतं ते प्रशासनाला हाताला धरून या सरकारनं ते आंदोलन चिरडवण्याचं काम केलं. हे आंदोलन फक्त आमचं आंदोलन नव्हतं, तर हा कोळी बांधवांचा आक्रोश होता आणि या आक्रोशाच्या माध्यमातून आम्ही शासनाला जो इशारा द्यायचा तो दिला. भले आज आम्ही आंदोलन तुम्ही चिरडावलं, आम्हाला अटक केली, अटक करून आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं. आम्हाला पोलीस स्टेशनवरून मी पहिलंच पोलीस स्टेशनला गाडी पोचण्याच्या आधीच पटकनी गाडीतून उतरलो होतो गाडी वळवताना, त्याच्यामुळं मी वाचलो. परंतु बाकीच्या बांधवांवरती गुन्हे दाखल झाले. त्याच्यानंतर मी इथं वापस आलो. पटकनी पॅन्डलमध्ये पाहिलं तर आपला पॅन्डल काढून टाकला गेला आणि हा पॅन्डल काढून टाकल्यामुळं आता आपण मैदान सोडल्यासारखं झालं आणि पलीकडे गुन्हे दाखल झाले. बरेच बांधव होते जे बांधव म्हणत होते की आपण पुन्हा आणखीन एक बरांशन करू, पुन्हा आणखीन बसू. तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो की या आंदोलनासाठी परवानगी ही माझ्याच नावावरती घेण्यात आली होती आणि त्यावेळेस पोलीस प्रशासनानं माझ्याकडून लेखी स्वरूपात घेतलं होतं की जोपर्यंत अधिवेशन कालांश आहे तोपर्यंत तुमच्यासाठी ते ग्राउंड मिळेल आणि ते ग्राउंड हे महानगरपालिकाचं क्रीडा विभागाचं यशवंत क्रिकेट स्टेडियम जे पूर्वीचं आंतरराष्ट्रीय स्टेडियम होतं, आता ते सर्वसामान्यांसाठी ओपन करण्यात आलं असं ते ग्राउंड आहे. आणि या कालांशात अधिवेशन कालांशात या ग्राउंडला कलेक्टरच्या अंडरमध्ये स्वाधीन केलं जातं. आता आज कलेक्टरच्या हातून हे ग्राउंड रिलीज झालं. आता ते पुन्हा महानगरपालिकेच्या अंडरमध्ये गेलं. आता याच्यानंतर जो बी काय अर्ज व्यवहार करायचा आहे तो महानगरपालिकेशी करावा लागेल आणि तो पुन्हा नव्यानं करावा लागेल. आणि हे ग्राउंड खेळासाठी आरक्षित केलं असल्यामुळे इथं ते मिळत नाही. त्यांनी आम्हाला आणखीन एक दिला की तुम्ही RBI बँकच्या समोरील संविधान चौक, त्या संविधान चौकात जाऊन तुम्ही आंदोलन करू शकता. त्या संविधान चौकात बहुत बांधव वर्ष आंदोलन करतात. कुठलीही मीडिया तिकडे फिरकत नाही. त्यांना फक्त इथून आपल्याला काढायचं होतं, ते यशस्वी झाले. ते फक्त आपलं आंदोलन चिरडण्यात यशस्वी झाले, परंतु आपला बांधव हा मॅसेज त्या देवेंद्र फडणवीसपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला. त्याच्यामुळं माझी सर्व बांधवांना विनंती आहे की हा लढा संपलेला नाही आणि संपणार देखील नाही. या लढ्याची आताशी कुठं सुरुवात झाली आहे आणि हा लढा आणखीन तीव्र होईल. माननीय बाळासाहेबांचे विचार आणि माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेबांचा संघर्ष हा आपल्याला या लढ्यामध्ये आणखीन बळ देणार आहे आणि आणखीन आपल्याला शक्ती देणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट जाणवली की महाराष्ट्रभरातील तमाम आदिवासी कोळी बांधव, आदिवासी ढोर कोकरे मल्हार कोळी बांधव हा या प्रश्नाबाबतीत संवेदनशील आहे. त्याच्याशी जर का व्यवस्थित संपर्क केला तर आपल्याला तो साथ देतो, तो न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतो. हे आम्ही पाहिलं. आयोजनाचा थोडा अभाव झाला, त्याच्याबद्दल मी नागपूरकर या आयोजनामध्ये होतो, मी तुमची सर्वांची माफी मागतो. परंतु आम्ही नागपूरकर बांधवांनी देखील बरंच काही केलं होतं. आमच्या माध्यमातून पॅन्डल असोत, येणाऱ्या महिलाची सुविधा असोत, यासारख्या गोष्टी आम्ही पाहिल्या. जेवढ्या पाहता येत होत्या तेवढ्या पाहिल्या. जास्त काही आम्हाला पाहता आलं नाही, कारण की संख्या खूप मोठी होती. असं एकंदरीत आजचं आंदोलन झालं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आज आपण फक्त आंदोलन चिरडलं वगैरे असं काही नाही. आज बऱ्याच बांधवांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. आम्ही पोलीस बांधवांचा ह्या बाबतीत सल्ला घेणार आहोत, वकील बांधवांचा सल्ला घेणार आहोत जे आपल्या जमातीतले आहेत आणि पुढे या बांधवांवरचे गुन्हे कसे काढता येतील या संदर्भात निर्णय घेणार आहोत. माननीय बाळासाहेबांनी मला आता सांगितलं की श्याम तुम्हाला माहिती नव्हतं, आमच्याकडून सगळ्याची नावं लिहून घेतलेत, आधार नंबर देखील लिहून घेतलेत आणि आम्हाला रीतसर ते नोटीस पाठवणार आहे. त्यावेळेस मी तिथं हजर नसल्या कारणाने मी देखील ग्रुपवरती मेसेज टाकला की गुन्हे कोणावरती दाखल झालेले नाहीत. परंतु देव करो आणि हे सर्वांचे गुन्हे माघारी येऊ. माननीय बाळासाहेब हे शासकीय नोकरदार असताना देखील त्यांनी हा एवढा मोठा त्याग दिला. गुन्हे दाखल करताना सर्वात पुढे जाऊन बाळासाहेबांनी सगळ्यात पहिला गुन्हा हा स्वतःवरती दाखल करून घेतला. बाळासाहेब बळवंतरावचा हा त्याग समाज विसरणार नाही. माननीय दत्ताभाऊ सुरोशे साहेब यांची प्रकृती खूप ढासळली होती. अनेक बांधव म्हणत होते की न्याय 2 दिवस लेट मिळाला तर चालेल, परंतु भाऊ तुमची तब्येत सांभाळा. इतका असा गंभीर विषय असताना देखील हे आंदोलन या स्वरूपात पार पडलं. त्या ज्या आंदोलनस्थळी येणारे जे बांधव होते त्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण सर्वांनी मिळून या आंदोलनाची शोभा वाढवली. तसेच
आपण सर्वांनी या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला मेसेज देण्यास सहकार्य केलं, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. मी नागपूरकर श्याम कोळी आपल्या सर्वांची पुन्हा एकदा काही चुकलं असल्यास माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हर हर महादेव. ताई 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 आम्हाला भेट घेऊन
आंदोलनामध्ये आणि सर्वांनी पिवळ्या किंवा दुसऱ्या रंगाच्या भाऊ रडू नका आपल्या बहिणी आहेत आपल्यासोबत रडू नका. रडायचं नाही भाऊ. न्याय द्यायचा विचार केला. माझा समाज तुमच्या पाठीशी 100% उभा राहणार. रडू नका सगळ्या बहिणी आहेत तुमच्यासोबत. तुम्ही एकटे नाही भाऊ तुम्ही एकटे नाही बहिणी आरोग्याकडे आल्यात. तुमच्या पाठीशी 100% दत्ता भाऊ तुम आगे बढ़ो. दत्ता भाऊ तुम आगे बढ़ो. असं कसं ते